नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजकाल सगळ्या टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल म्हणजे तुमच्या मोबाईलवरती नगर परिषद भरतीबद्दल खूप नोटिफिकेशन आणि माहिती येत आहे. मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी चर्चा करतो त्यावेळेस त्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत. सर, राज्य संवर्ग कोणता, नगर परिषदेचे स्टाफ कोणता, कोणती TCS घेणार आहे, कोणती एक्झाम MPSC घेणार आहे, कोणते पद MPSC कडे असतील, कोणते TCS कडे असतील, एक्झाम कधी होईल किंवा किती पद असतील, पद किती, हा ऍड आल्यानंतरच सगळा विषय असतो. कारण शासन स्तरावरती वेगवेगळ्या विभागाकडनं त्याची मान्यता घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर ती जाहिरात प्रसिद्ध होते. आता सध्या आपला हा जो जाहिरातीचा सगळा विषय आहे तर तो बेसिक गोष्टीवरती आहे. उदाहरणार्थ जागा किती काढायच्या याच्यावरती आहे, परंतु नक्की जाहिरात येणार आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा. अभ्यासाचा तुटून करा. फक्त अभ्यास करत असताना तुमच्या मनामध्ये ज्या क्लॅरिटी असायला हव्यात त्याच्यासाठी आपण आता माहिती घेऊया. तर ही जी महाराष्ट्र नगर परिषद भरती होणार आहे त्याच्यामध्ये दोन ग्रुप आहेत. एक तुम्हा सगळ्यांना माहित असलेला जो मागच्या वर्षी TCS नी घेतलेला होता, नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग, जे गट क चेच पद असतात. समजलं? महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग जो गट क चा असतो याच्यामध्ये असतात पद नगर परिषद अभियंता सेवा, याच्यात सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कम्प्युटर इंजिनियर. त्यासोबतच वॉटर सप्लाय इंजिनियर एक असतो, हे वेगळं पद आहे. लेखापाल आणि लेखापरीक्षक, आणि जे सगळे तुम्ही क्वालिफाय होता ते म्हणजे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवेचं पद. त्याच्यानंतर अग्निशमन सेवा आणि स्वच्छता निरीक्षक. हे जे पद आहेत हे गट क चीच पद आहेत, परंतु याच्यामध्ये 3 श्रेणी असतात. एक श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क. ह्या श्रेणीनुसार काय होतात, जागा निघतात. आणि या ज्या सेवा आहेत या सेवांची पोस्टिंग राज्यभरात कोणत्याही नगर परिषदेमध्ये तुमची होत असते. म्हणजे एखाद्या वेळेस तुमची जॉईनिंग झाली आणि ते तुम्ही नागपूरमध्ये जॉईन झालात तर दुसऱ्या वेळेस तुमची पोस्टिंग ही सिंधुदुर्ग मध्ये होऊ शकते. याच्या नावातच आहे राज्यस्तरीय संवर्ग. यालाच नगर परिषद राज्य सेवा संवर्ग सुद्धा म्हणतात. आणि याची भरती MPSC मार्फत होणार आहे. याची भरती आता MPSC मार्फत होणार आहे. आता राहिलं दुसरं, जे पूर्वी जिल्हा निवड समितीकडे होते. कोणते? की जे नगर परिषद किंवा नगर पंचायतीच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड ची पद होती, जे पूर्वी जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत ती भरली जायची. याच्यामध्ये जे सर्वसाधारण सगळ्यांना खुले असतात ते लिपिक टंकलेखक, त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक हा पद होतं. लघु टंकलेखक जे शॉर्ट हँड म्हणतो आपण, वाहन चालक, त्याच्यानंतर ड्रायव्हर कम ऑपरेटर हे वेगळं पद असतं. त्याच्यानंतर शिपाई, हे बऱ्यापैकी सर्व एलिजिबल होऊ शकतात असे पद आहेत. त्याच्यानंतर ज्याला स्पेशल क्वालिफिकेशन लागतं ते गाळणी चालक, तारतंत्री म्हणजे वीज तंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमन आणि फायरमन. ही जी पदं आहेत ही टेक्निकल पोस्ट, ही सर्वांसाठी खुले असलेली. तुमच्याकडे विशिष्ट अशी एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल होऊ शकता. ही सर्व गट क आणि गट ड ची पदं आहेत, परंतु ती कुठली आहेत तर नगर परिषदेच्या आस्थापनेवरची आहेत. आणि यांची भरती पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हा निवड समितीमध्ये होत होती. ते सर्व पद आता कुठे जाणार आहेत? TCS किंवा IBPS मार्फत. TCS किंवा IBPS यांच्या मार्फत. पण आता बेसिक फरक काय तर राज्यस्तरीय संवर्ग जो आहे, जो राज्यात कुठेही त्याची पोस्टिंग होऊ शकते, असे अभियांत्रिकी सेवेतले म्हणजे सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, पाणी पुरवठा इंजिनियर, अकाउंटंट, ऑडिटर, कर निर्धारण, अग्निशमन, स्वच्छता निरीक्षक यांची निवड MPSC मार्फत होणार आहे. आणि यांची पोस्टिंग राज्यात कुठं पण होणार आहे. त्याच्यामुळे ती साधी गोष्ट तुम्हाला लक्षात राहते. आणि त्याच्यानंतर जे नगर परिषद, उदाहरणार्थ तुम्हाला काय झालं लक्षात येईल, जसं तलाठीची भरती झालेली होती. तलाठी भरतीमध्ये काय झालं, कलेक्टर कडनं जागा निघाल्या, बरोबर, आणि भरती सगळी कोणी घेतली? TCS IBPS ने घेतली. आणि त्यांची तुम्हाला यादी प्रकाशित केली गेली की कोण मुलं सिलेक्ट झाले. सेम तसंच जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यात किती जागा निघणार आहेत हे अशी वेगवेगळी ऍड निघणार आणि यांची परीक्षा TCS आणि IBPS मार्फत घेतली जाणार आहे. आता परीक्षेसंबंधी
वेगवेगळे अपडेट्स असतील, प्रत्येक पदाबद्दलची छोटी छोटी माहिती असेल, या सर्व गोष्टी आपण इथून पुढे येणाऱ्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचूया. नवीन असाल चॅनलवरती तर एमपीएससी ग्रो टुगेदर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.